आभास वर बघा, आभास चेतन आहे म्हणून त्यास कूटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. काय काय म्हणतायत? आभास चेतन आहे म्हणून त्यास कूटस्थावर असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभव आहे. जो चेतन असेल त्यालाच अज्ञान, अज्ञान, अभिमान हे सग चेतनलाच होणार ना, जडाला थोडंच होणार का? नाही. काय सांगितलंय? कूटस्थावर आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. कोण? आभास चेतन आहे. बरोबर आहे ना? आभास चेतन आहे म्हणून कूटस्थावर कोण आहेत? अज्ञान आणि आवरण आहे. त्या दोघाचा अभिमान त्यालाच होईल ना. कोणाला? चेतनला होईल. पण घट जड आहे, त्याला कसला अभिमान आलाय? त्याला लाथ मारली तरी काय बोलेल का? तो तुमच्या डोक्यावरून पडेल का? नाही, हे ना. हातोडा मारून ठोकलं तर तुमच्या डोक्यावर हातोडा मारेल का? नाही. चेतनला तुम्ही दगड मारा तर तो वीट मारेल, तुम्ही वीट मारेल तर तो दगड मारेल, चाकू आणला तर गोळी घालून मारेल. कोण? चेतनमध्ये हे जमतंय. पण जो अचेतन आहे त्याच्यामध्ये अभिमान असणे शक्य नाही. म्हणून शंका आली. असं कोणी म्हटलेलं आहे? शिष्याने म्हटलेलं आहे, श्री गुरु. आता एक तुम्ही सगळ्यात लक्षात ठेवा, कुठल्याही वस्तूचा आधार असतो. बरोबर आहे ना? सगळ्या वस्तू एकमेकाच्या आधाराने राहत असतात. बरोबर आहे? तो अज्ञान आहे, हे अज्ञान कुठल्या आधारावर राहिले? पक्का लक्षात ठेवायचं. अज्ञानाचा आधार कुठला? चैतन्याचा. बरोबर आहे? आणि जगत जे उभं राहिलंय, जगताचा हा फुलोरा किंवा हा संपूर्ण पसारा उभा राहिलेला आहे, तो कोणावर आहे? हा? तो कोणावर आहे? हा? हा जगत प्रपंच कोणाचा पसारा आहे? हा? मायेच आहे ना. हे विसरू नका ना. हे तुम्ही विसरलं की संशय होणार आहे ना. हा सगळा जो पसारा आहे हा कोणाचा आहे? मायेचा. पण मायेमध्ये निमित्त म्हणून चैतन्य लागतं. त्याच्यासाठी एक श्लोक आहे भगवद्गीतेने, मय्या दक्षेण प्रकृती सूयते चराचरम हेतुनानेन कौंतेय जगद विपरिवर्तते. माझ्या अध्यक्षतेखालीच ही जी माया आहे, ही माया सगळ्या जगाला उत्पन्न करून देते. तर संपूर्ण जगाला उत्पन्न करणारं कोण? ती ब्रह्म. ब्रह्म की माया? असा मायाच. बरोबर आहे? पण ही माया कुठल्या आधारावर करते हे पक्का लक्षात असलं पाहिजे. मग आपल्या मनात संशय राहत नाही. खूप शिकलेले इंजिनियर झालेले सुद्धा लोक काय करतात, थोडंसं इकडून तिकडून शिकून याला त्याला शिकून वेदांतावर बोलायला लागतात. ते चुकीचं विश्लेषण करत असतात. बरोबर आहे ना? आपण लक्षात ठेवा, हा जगत प्रपंच कोणावर उभारलेला आहे? याचं उत्तर साधं, मायेवर.
अज्ञानावर, अविद्येवर. बरोबर आहे. प्रश्न नंतर येतोय की ही अविद्या अज्ञान कोणावर असतं? ज्ञानावर असतं, तर चैतन्यावर असतं. बस एवढंच. आता चैतन्य कोणावर असतं? त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, काय स्वयंभू आईते केले न हो. लिहून टेका. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. कुठेतरी लिहून ठेवा, पुस्तकातच लिहून ठेवा, मग लक्षात राहील. वहीत लिहून ठेवलं तर ते जाणार. काय सांगतात तुकाराम महाराज? आम्ही ब्रह्मदेवाला जन्म देणारे आहोत. म्हणजे ब्रह्मदेव आमच्यापासून झालेला आहे, आमच्यापासून झालेला आहे, आमच्या मायेवर हे उभे राहिलेले आहेत, आहे ना. पण आम्ही स्वयंभू, स्वयंभू स्वतःच होणार आहे. आयते, आयते आमचं कोणी कारण नाही. केले न हो, कोणीतरी केलेले आहेत असे नाही. हे स्पष्ट झालं. तर प्रश्न काय आलाय? संपूर्ण जगत प्रपंच उभारलेला आहे तो कोणावर? मायेवर. मग संपूर्ण जगत प्रपंच हे काय? कार्य. आणि त्याचं उपादान कारण कोण? माया. कोण? उपादान कोण? उपादान कारण कोण? माया. ही माया माणसाची जशी छाया तशी कोणावर उभी राहिली आहे? ब्रह्मावर राहिलेली आहे. अधिष्ठान चैतन्यावर राहते. बरोबर आहे ना. अज्ञान हे ज्ञानावरच राहतं. आवरण करणार अज्ञान हे ज्ञानाला झाकून टाकतंय. कोणाला? कोण? अज्ञान हे काय करतं? ज्ञानाला झाकून टाकतं, आहे ना. कसं? जसं शेवाळ पाण्याला झाकतं. बरोबर आहे ना. पाण्यापासूनच उत्पन्न होतं आणि पाण्याला झाकतं. बरोबर आहे ना. जशा तऱ्हेने मेघ सूर्यापासूनच उत्पन्न होतात आणि सूर्याला झाकून ठेवतात. बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने माया ही जशी माणसाची छाया असते की ज्याला काही अर्थ नसतो, तशा तऱ्हेने माया असते. आणि ही माया आपला हा डोलारा सगळा उभा करते. कोणाच्या आधाराने? ब्रह्माच्या आधाराने. किंवा हे कार्यकारण भाव कोणामध्ये आहे? जगत प्रपंच आणि माया ह्याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. जगत प्रपंचाचं उपादान कारण कोण? तर माया. बरोबर आहे. पण ही माया छायेप्रमाणे ब्रह्मावर उभी राहिलेली आहे. बरोबर आहे ना. अधिष्ठान चैतन्यावर. तर मग हे अधिष्ठान चैतन्य आणि जगत प्रपंच यांच्यामधला संबंध काय? हे अध्यस्त जग आहे आणि काय? ब्रह्म काय? अधिष्ठान आहे. काय? ब्रह्म काय आणि जग काय? जग काय? अध्यस्त. किंवा काय? जगाला काय नाव द्यायचं? विवर्त. आणि हे काय? अधिष्ठान. बरोबर आहे. आता जगाचं माया कारण आहे, तर माया कशी परिणाम करून जाते, है ना. कारण बनते. माया बदलत जाते, विकार प्राप्त होते, एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा,
असं होऊन सारं जग निर्माण होतं. बरोबर आहे. म्हणून त्याला परिणामी उपादान कारण म्हणतात. काय म्हणतात? परिणामी उपादान कारण म्हणतात. बरोबर आहे. है ना. परिणामी उपादान कारण म्हणतात. कोणाला? मायेला. तरी पण मूळ कोण? जगताचा आहे. जगत नाही तरी पण आपणाला काय वाटतंय? ब्रह्मच आहे. ब्रह्मावर जगत काय? विवर्त आहेत किंवा अध्यस्त आहे, आणि ब्रह्म त्याचं काय? अधिष्ठान आहे. या सगळ्यामध्ये कसं? ब्रह्म, त्याच्यावर छायेसारखी असलेली माया, त्या मायेचा फुलोरा म्हणजे जगत प्रपंच. माया आणि जगत याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे, आणि त्याचं निमित्त कोण आहे? मय्याध्यक्षेण, है ना. कोण? ईश्वर. हे काय? निमित्त कारण आहे. पण या ब्रह्मामुळेच ब्रह्मावर जो विवर्त येतो तो जगत, तो जगताचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. मग अधिष्ठान रूपाने सुद्धा काय होत आहे? कारण बन जातं. कोण? जगताचं कारण कोण बनतंय? ब्रह्म पण बनतं. वास्तवमध्ये कार्यकारण भाव नाही आहे. तिकडे विवर्त आलं तर हे अधिष्ठान बनतं. माया आणि विवर्त मानले नाही तर जे एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. माया मानायला लागला की जग आलं, जग मानायला लागलं की माया मानावं लागतं, आणि या जगाला काय मानायला लागतं? विवर्त मानावा लागतो. मग आता ब्रह्म काय आहे? विवर्त उपादान कारण आला. काय काय म्हणायचं? विवर्त उपादान कारण कोण? ब्रह्म है ना. आणि निमित्त कारण पण कोण? ब्रह्मच है ना. म्हणून ब्रह्माला काय मानलं जातं? अभिन्न निमित्त विवर्त उपादान कारण. काय? अभिन्न निमित्त आणि उपादान कारण हे अभिन्न एकच असतं. काय असतं? बरोबर आहे. संपूर्ण जगताचं तसं निमित्त कारण वेगळं असतं आणि उपादान कारण वेगळं असतं. बरोबर आहे ना. पण जगत प्रपंच आणि ब्रह्म ह्याच्याकडे पाहायला गेल्यानंतर एकच कारण मिळतंय. निमित्तही तेच आहे, उपादान कारण तेच आहे. पण ब्रह्माला उपादान कारण मानल्यानंतर ब्रह्माचा विवर्त जगत आहे, आणि या विवर्ताचा अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून विवर्त उपादान कारण ब्रह्माला म्हटलं जातं. असं लावावं लागतं. नुसतं उपादान कारण नाही, विवर्त उपादान कारण. काय लावावं लागतं? त्याच्यावर विवर्त उभा राहतो जगताचा. म्हणून त्याला काय म्हणायचं? विवर्त उपादान कारण. आणि निमित्त कारण पण कोण? तेच होऊन जात. बरोबर आहे. याच्यासाठी खूप चर्चा आहे, आणि ही चर्चा ब्रह्मसूत्रामध्ये आहे ना. त्याच्यासाठी प्रमाण खूप दिली आहेत. काय डोकं लढवलेलं आहे, खूप लढवलेलं आहे. तर ब्रह्मसूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की ब्रह्म हे जगताचं अभिन्न निमित्त आणि उपादान कारण आहे. पण उपादान कारणामध्ये दोन भाग सांगितले. एक परिणामी उपादान कारण, म्हणजे इंग्लिश शब्द असं डायरेक्ट उपादान कारण आहे ना. सरळ सरळ कार्यकारण भाव कोणामध्ये येतोय? जगत आणि माया याच्यामध्ये काय होतोय? सरळ सरळ कार्यकारण भाव होतोय. म्हणजे जशी माती आणि घटामध्ये जो कार्यकारण भाव आहे, तोच कार्यकारण भाव काय? माया आणि जगतामध्ये. जग जड आहे तर माया जड आहे, जग मिथ्या आहे तर मायाही मिथ्या आहे. बरोबर आहे. पण जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण ब्रह्म असलं तर ते चेतनच राहतं. त्याच्यामध्ये मिथ्यात्व येत नाही, जगताचं मिथ्यात्व येत नाही.
काय येत नाही? कारण जगत हा काय मायेचा परिणाम आहे आणि ब्रह्माचा कोण आहे? विवर्त. लक्षात ठेवायचं या गोष्टी. काय जगत हे काय मायाचा कोण आहे? मायेचा काय परिणाम आहे ना. आणि ब्रह्माचा काय अध्यास आहे, विवर्त आहे. बरोबर आहे ना. उगाच आपलं दिसणारं असं भ्रमाने आलेलं असं आहे ना. जसा सर्प अध्यास असतो रज्जूवर आहे ना. रज्जूला सर्पाचा कधीतरी संबंध आहे का? भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये नाही, पण दिसतो ना, है ना. त्याला काय म्हणतंय? अध्यास म्हणतात की नाही. अध्यास म्हणजे आरोप, मिथ्यात्व. हे मिथ्यात उभं राहतं असं म्हणणं. त्यालाच दुसरं नाव काय? विवर्त. हे लक्षात ठेवशाल का? आता मग सांगा, जगत हे काय? मायेचा परिणाम. काय लक्षात ठेवशाल? मायेचा परिणाम. आणि दुसरं काय ठेवशाल? ब्रह्माचा काय? विवर्त. असं लक्षात ठेवलं पाहिजे. जगत हे मायेचं काय आणि ब्रह्माचा काय? विवर्त. जगताच माया काय? परिणामी उपादान कारण. आणि ब्रह्म काय? विवर्त उपादान कारण. बरोबर आहे. हे समजलं की डोकेदुखी, संशय सगळे संपून जातात. आता बघा, हे कळलं का? अज्ञान 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 उभं राहील. शेवाळ हे दुसरीकडे येत नाही, पाण्यावरच येतं है ना. मेघ येते आकाशातच येतात आणि सूर्याला झाकतात, सूर्याच्या उष्णतेमुळे. तशाच तऱ्हेने अज्ञान अज्ञान जे उभरेल हे कोणावर असणार आहे? चैतन्यावरच. कोणावर असणार आहे? चैतन्यावरच. अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे ना. अज्ञानाचा आश्रय आभास किंवा घटादी आहेत का नाही? नाही. निर्णय करावा. काय? अज्ञानाचा मुख्य आश्रय कोण? चैतन्य आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. आणि कोण नाहीत मग? आभास नाही. आणखी कोण आहे? घटादी जड पदार्थ पण काय? अज्ञानाचे आश्रय. मग अज्ञानाचा आश्रय कोण? चैतन्य. हे लक्षात ठेवायचं. चैतन्यावरच अज्ञान राहणार. कुठे राहणार? चैतन्यावरच अज्ञान राहणार. त्याच्यावर सुद्धा आहे. चैतन्यावर अंधार कसा, अज्ञान कसं राहील? सूर्यावर काय अंधार राहतो का? ते प्रश्न नंतर बघूया आपण, है ना. आभास किंवा घटादी पदार्थ हे नाहीत. कशाचा? अज्ञानाचा. का नाहीत? भौतिक अज्ञानाचे कार्य आहेत ना, है ना. चैतन्य, अज्ञान, आवरण. बरोबर आहे ना. तर अज्ञानाचं आवरण हे काय? कार्य आहे ना. मग हे अज्ञान आवरणावर कसं राहील? नाही ना, है ना. हे आवरण कोणामध्ये आहे? अज्ञानामध्ये. अज्ञान कोणामध्ये? आवरणामध्ये आहे. आवरण अज्ञानामध्ये. अज्ञान कोणावर? ज्ञानावर आहे ना. तर ज्ञानावर कोण आहे? अज्ञान आहे. हा. अज्ञानाचं कार्य कोण? आवरण. बरोबर आहे ना. अज्ञानाचं कार्य कोण? जगत प्रपंच आवरण. हा. तर हे आवरण जे आहे, हे आवरण अज्ञानावरच राहणार. आणि अधिष्ठान चेतनावर कोण राहणार? अज्ञान राहणार. बरोबर आहे. आभास किंवा घटादी पदार्थ हे नाहीत, कारण ते अज्ञानाचे कार्य आहेत. अज्ञानाचं कार्य काय? आभास आहे किंवा जड पदार्थ, घटादी कार्य. आकृती बनवा, का चैतन्य वर बाण करा, अज्ञान त्याच्या वर बाण करा, आभास, घटपट.
काढली आकृती. कशी आकृती काढली? अज्ञान, अज्ञानावर बाण करा. नाही, चैतन्य, चैतन्यावर कोण आलं? अज्ञान, अज्ञानावर कोण आलं? घटादी पदार्थ किंवा आभासन. ओ कार्य जे असतं ना, हे कारणाचा आश्रय बनेल का? कारण कार्याचा आश्रय कोण आहे? हा नको म्हणू. कोण कोणाचा आश्रय? कार्य कारण भाव आहे, याच्यामध्ये कोण कोणाचा आश्रय आहे? कार्य हे कारण आहे आणि हे कार्य आहे, याच्यामध्ये कोण आश्रय आहे? कारण आश्रय कोणाचा? याला आपण उलट करू शकतो का? म्हणजे कारणाचा आश्रय कार्य आहे असं करू शकतो का? मग त्याला सुलटच केलं पाहिजे. म्हणजे कार्याला कसं ठेवलं पाहिजे? वर ठेवलं पाहिजे. आणि त्याचा आश्रय कोण ठेवला पाहिजे? कारण ठेवला पाहिजे, है ना? कार्याचा आश्रय कारण बनतं. काय? कार्याचा आश्रय कोण म्हणतं? पण कार्य कारणाचा आश्रय बनत नाही, है ना? जसा हा दरवाजा आहे ना, है ना, तो बंद केला तो कुठल्या बाजूला उघडेल? याच बाजूला उघडेल, उलट्या बाजूला नाही उघडेल. हे समजलं ना? तुम्ही कारण पहिलं राहतं आणि कारणाने कोणाला उत्पन्न केलं? कार्याला केलंय, बरोबर आहे? तर कार्य कोणाचा आश्रय? कार्य कोणावर आधारून आलंय? कारणावर. तर या कार्याचा आश्रय कोण? कारण. उलट नाही. काय उलट नाही? कार्य कारणाचा आश्रय असं होत नाही, बरोबर आहे? आभास आणि घटादी पदार्थ हे अज्ञानाचे कार्य आहे. काय? या दोघांवर अज्ञान राहू शकत नाही. मग ते अज्ञान कोणावर राहील? चैतन्यावरच राहील. अज्ञानाचा आश्रय कोण राहील? चैतन्यच राहील, बरोबर आहे? अज्ञानाचा मुख्य आश्रय चैतन्यच आहे. आभास किंवा घटादी पदार्थ हे नाहीत. कारण का? ते अज्ञानाचे कार्य. नियम काय? जे ज्याचे कार्य असते ते त्याचा आश्रय होत नाही. अधोरेखाकर. मातीचं कार्य कोण आहे? घटपटादी आहे. मग मातीचा आश्रय घटपटादी नाही होणार, घटपटादीचा आश्रय माती होईल. हे लक्षात येतंय का? कार्याचं कारण आश्रय बनतं, पण कार्य कारणाचा आश्रय बनत नाही. कारण एका बाजूनं उघडण्याचीच व्यवस्था आहे, दुसऱ्या बाजूने उघडण्याची व्यवस्था नाही. तशा तऱ्हेने आश्रय बनायचं असेल तर कारणच आश्रय बनणार. कोणाचा? कार्याचा, आहे ना? आणि कोणाचा नाही? कारणाचा आश्रय कार्य बनू शकत नाही. लक्षात येत आहे? चला मग पुढे. ज्या मातीचा घट कार्य असतो त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही. काय? त्याच मातीस तो घट आश्रय होत नाही. मातीचा आश्रय घट बनत नाही, घटाचा आश्रय माती बनत. कारण घट हे कार्य आहे आणि बाकीचं काय आहे? माती काय आहे? कारण आहे. कारण आश्रय बनतं. कोणाचं? कार्याचं. पण कार्य आश्रय बनत नाही. कोणाचा? कारणाचा. म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्ही चैतन्यच आहे. काय? आता क्रम लक्षात घ्या. काय? बुडाला कोण आहे?
त्याच्यावर छायेसारखं कोण उभं राहिलंय? अज्ञानाचा पसारा कोण? आवरण, जगत प्रपंच, आभास, घटादी पदार्थ. बरोबर आहे ना? आता ह्या दोघांमध्ये कार्यकारण भाव आहे. कोणामध्ये? आभास आणि घट ही कार्य आहेत. या कार्याचं आश्रय कोण बनेल? अज्ञान बनेल. बरोबर आहे? अज्ञानाचा आश्रय उलटा आभास किंवा घट बनेल का? याचं उत्तर नाही. निर्णय झाला. मग अज्ञानाचा आश्रय कोण? चैतन्य. हे निर्णय झाला का? अज्ञानाचा आश्रय कोण? चैतन्य. बर, अज्ञानाचा आश्रय चैतन्य झाला. आता अज्ञानाचा विषय कोण होईल? ते पण चैतन्यच. अधोरेखा करा. म्हणून अज्ञानाचा आश्रय आणि विषय हे दोन्हीही चैतन्यच आहे. काय 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 निर्णय घेतला? अज्ञानाचा आश्रय कोण? चैतन्य. अज्ञानाचा विषय कोण? चैतन्य. दोन्ही गोष्ट. अज्ञानाचा आश्रय पण कोण आहे? अज्ञानाचा विषय पण कोण आहे? अज्ञान कोणाला विषय करते? ज्ञानाला विषय करते. बरोबर आहे? आता चैतन्याला ढाकणारं कोण आहे? बरोबर आहे? काय? चैतन्याला ढाकणारं कोण आहे? त्या ढाकणाऱ्याला काय म्हणायचं? आवरण. है ना? हे आवरण कोणाचं आहे? अज्ञानाचं आहे. हा. आणि कोणावर आहे? हे लक्षात घ्या. काय? अज्ञानाचं काय? अज्ञानाचं आवरण आहे. आणि हे आवरण कोणाला आवृत्त करतं? हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. घ्या. मग आवरण करणं, अज्ञानाचं आवरण करणं हे कार्य आहे ना. कोणाला? चैतन्याला आवरण करणं हे कार्य आहे. पण आवरण करणं म्हणजे नेमकं काय? आपल्या बाजेखाली भरपूर कचरा पडलेला आहे. खूप कचरा पडलेला आहे. अचानक पाहुणे आलेत. आता तुम्ही काय करणार? पटकन मोठी बेडशीट घालून काय कराल? खालपर्यंत दाखवून टाकाल. बरोबर ना? आपण असं करतो ना. असे प्रसंग येतात की नाही आपल्यावर? म्हणजे तिथे कचरा आहे, पण अचानक आलेला पाहुण्यांना तो दिसू नये एवढं आपण करणार का? नाही करणार. यालाच आवरण म्हणतात. काय? तिथे कचरा आहे ना, तो आपण दाखवून ठेवतो ना. आणि पाहुण्यांना काय दाखवतो? कचरा नाही, सगळं स्वच्छ नीट नेट काय. बरोबर आहे ना? यालाच आवरण म्हणतात. झाकून ठेवणं. आवरण म्हणजे काय? तर आता झाकून ठेवणार कोण? अज्ञान. अज्ञानाचं कार्य काय? झाकून ठेवणं म्हणजे आवरण. बरोबर आहे ना? कोणाला आवरण करतो? चैतन्याच्या कुठल्या गोष्टीला आवरण करतोय? चैतन्य जे सच्चित आनंद रूप आहे त्याला झाकून ठेवतं. लक्षात येतं का? काय आहे ना? जे चैतन्य सच्चित आनंद रूप आहे हा त्याचा चांगला गुणधर्म आहे ना. आहे ना? हे चांगलं स्वरूप आहे ना. पण त्याला काय करायचं? झाकून ठेवायचं. आता बघा, हे सैन्यामध्ये जे जवान असतात, जंगला बिंगलामध्ये करतात,
ते मुद्दामून आपल्या डोक्याला चेहऱ्याला वगैरे हे असं काळे डाग चिखल बिकल पासून घेतात सगळे. का? ओळखता येऊ नये म्हणून. बरोबर ना. म्हणजे थोडक्यात झाकून ठेवणं ना, म्हणजे ओळख दडपून टाकणं ना. चैतन्याची ओळख काय? सच्चेत आनंद स्वरूप. ती ओळख दडपून टाकण्याचं काम कोण करतं? आवरण करतं. हे आवरण कोणाचं आहे? अज्ञानाचं. ही अशी शृंखला तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळेल, नाही तर नाही. चला, सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊ न देणे, बरोबर आहे ना. हेच अज्ञानाचे चैतन्या ठिकाणचं आवरण आहे. अधोरेखा केलीत का? चैतन्य कसं आहे? सच्चिद आनंद स्वरूप आहे. ही त्याची ओळख आहे. ही ओळख होऊ न देणे हेच अज्ञानाचं आवरण आहे. कोणाच्या ठिकाणी? चैतन्याच्या ठिकाणी. आलं कळलं का? मग पुढे चला. मग हे आवरण कोणावर असतं? हा, कोणावर असतं? चैतन्यावर असतं. चैतन्यावर असतं. कोणावर असतं? हा. आणि कोणाला जागतं? चैतन्याचं जे स्वरूप आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे, याला जागतं. बरोबर आहे. मग या आवरण घटपटादी जड वस्तूवर असेल की नाही, हा प्रश्न काय? बरोबर आहे ना? हे ना. आवरण कोणाचं? अज्ञानाचं. बरोबर आहे. हे अज्ञान आवृत्त करतं, म्हणजे झाकतं. कोणाला? चैतन्याला जागतं. चैतन्याला जागतं म्हणजे काय करतं? चैतन्याचं सच्चिद आनंद स्वरूपाची ओळख दडपून टाकतं. बरोबर आहे. मग हे आवरण घटाच्या ठिकाणी असेल की नाही? नाही. ते बघा, हे आवरण घटाने जड वस्तूच्या ठिकाणी असण्याची जरूर नाही. का? कारण काय? जड वस्तू स्वतः आवृत्त म्हणजे ज्ञान शून्य आहे. बरोबर आहे. जड वस्तू, त्या जड वस्तूला आपण नावच ठेवलंय ना. काय? जड. जडचा अर्थ काय समजायचं? म्हणजे काय समजायचं? त्याला ज्ञान नाही, त्याला अज्ञानही नाही, त्याला अभिमानही नाही, काहीच नाही. त्याला काय म्हणतात? जड. बरोबर आहे. मग जड वस्तूला ज्ञान नाही ना. मग स्वतःलाच स्वतः आवरून ठेवलंय की नाही? झाकून ठेवलंय कोणी? जडाने. दुसऱ्याने आवरायची गरज आहे का त्याला? नाही. स्वतःच आवृत्त स्वरूप आहे. बरोबर आहे. चला, कारण जड वस्तू स्वभावताच आवृत्त. आवृत्तचा अर्थ काय? ज्ञान शून्य. ज्ञान असताना ज्ञान शून्य करणं, याला आवरण करणं म्हणतात. जड वस्तू स्वतः ज्ञान शून्य आहे. जड वस्तूवर हातोडा मारा, तुकडे तुकडे होईल. पण तुमचं डोकं फोडेल का? ते नाही फोडणार. बरोबर आहे. जड वस्तूला जाळून टाका, जळून जाईल. जड वस्तूला पाघळा, पाघळून जाईल. पण तुमच्यावर काय बदला ते घेणार नाही. हा, विस्फोट होणे वगैरे गोष्ट वेगळी, तो त्यांचा धर्म आहे. बरोबर आहे. आवृत्त म्हणजे ज्ञान शून्य आहेत. ज्याप्रमाणे एखादी गुप्त गोष्ट कोणी बोलेल म्हणून काय केलं जातं? त्याचं तोंड बांधणे योग्य आहे ना. पण मुख्याचं तोंड बांधाल का नाही बांधाल? का? मुख्याचं तोंड बांधायची गरजच नाही है ना. मग तोंड बांधायचं कोणाचं? बोलक्याचं. बोलक्याचं काय करायचं? तोंड बांधायचं. आणि मुख्याचं, कारण तो स्वतःच त्याला बोलता येत नाही, मग त्याला झाकायचं काय जरुरी आहे? बांधायचं काय जरुरी आहे?
त्याप्रमाणे घटाचे ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण. का घटाचे ठिकाणी अज्ञानही नसते आणि आवरणही असण्याची जरूर नाही. हे सर्व खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, पण पुढे काय लावलंय म्हणजे काय आणखी काहीतरी वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे ना? काय खरं आहे? घटाच्या ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण हे दोन्ही असण्याची जरुरी नाही, कारण तो आवरण स्वरूपच आहे, जड स्वरूप आहे, ज्ञान शून्य आहे. तर त्याच्यामध्ये आणखी काय दाखवून ठेवायचं त्याला, है ना? परंतु काय, चैतन्यावर आश्रय करणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करून, बरोबर आहे, म्हणजे काय, ते अज्ञान चैतन्याला आवरण करतं. आज अर्थ ना, पहिला काय धर्म आला, ते अज्ञान चैतन्याला आवरण करतं. आणि पुढे काय, आणि आवश्यकता जरूर नसताना पण काय, आवश्यकता नसतानाही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपचा जड पदार्थसही आवरण करते. है ना? कसं काय बोललेलं ते समजताय का नाही समजताय? काय, घटपटादी पदार्थाच्या ठिकाणी अज्ञान आणि त्याचे आवरण हे दोन्ही असण्याची जरुरी नाही. बरोबर नाही? जरूर नाही. हे सर्व खरं आहे, पण जरा आमचंही म्हणणं आहे का काय, चैतन्याश्रित असणाऱ्या अज्ञानाचा, चैतन्याच्या आधारावर असणारा अज्ञान आहे. या अज्ञान असा काही त्याचा धर्म आहे, असा काही त्याचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे की चैतन्याला तर ढाकतच, पण चैतन्याच्या जवळ असलेल्या जडाला पण काय करतं, झाकून टाकतं. जसं आपण काय म्हणतो, अग्नीचा स्वभाव आहे. काय, हा, जाळणं हा स्वभाव आहे. पण अग्नी काय करतोय, सुक्याला जाळतो की नाही, सुक्याला जाळतो की नाही, आणि ओल्याला जाळत नाही असं नाही. मग सुक्याबरोबर ओलेही जाळते असं कसं म्हटलं जातं? म्हणाय का नाही म्हणाय? म्हणाय ना, सुक्याबरोबर ओलेही जळतं. बरोबर ना? तशाच तऱ्हेने या चैतन्यावर आधार असलेल्या ज्ञानाचा विलक्षण स्वभाव आहे, विचित्र स्वभाव आहे, की ते ज्याच्यावर आश्रयावर आहे त्या ज्ञानाला ढाकतं, पण त्याच्या बाजूला असणाऱ्या घटपटादी पदार्थांना पण काय करतं, आवर घालतं. म्हणजे हे कसं काय, एखादा चोर आला आणि एखाद्या घरामध्ये काय माणूस आहे आणि त्याचा भाऊही आहे, तो भाऊ मुका आहे. कोण आहे? आणि हा बोल काय, तर हे बोलताय बडबड बडत, नको नको मारू नको मारू नको. तरी पण तो चोर काय करणार, त्याचं काय करणार, तोंड बंद करणार. आता त्या मुख्याचं तोंड बंद करण्याची जरुरी आहे का? पण ते जात्या बरोबर त्या मुख्याचंही तोंड बंद करणार. हे होतं की नाही तसं? हो ना, होतं ना. चोर आला, त्याला काय माहिती, माहिती काय, तो मुका आहे म्हणून, तो पण याच्यात बोलका असेल म्हणून यालाही बांधलं गच्च, आणि त्याचंही मुक्याचंही तोंड गच्च बांधून ठेवलं, चोरी केली, निघाला. ठीक आहे ना? खरं म्हणजे मुक्याला बांधण्याची जरुरी होती का, तोंड बांधण्याची नव्हती, पण बांधलं. त्याच्याच तऱ्हेने चैतन्यावर आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा स्वभाव आहे की ते चैतन्याला धाकतं, पण त्याच्या साईडला बाजूला असणाऱ्या घटपटादी पदार्थाला पण झाकून टाकतं. बरोबर आहे?
परंतु चैतन्य आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा असा काही विलक्षण स्वभाव आहे की ते अज्ञान चैतन्यास आवरण करते आणि जरूर नसताना, मुख्याचं तोंड बंद करण्याची जरूर नसतानाही, आवश्यकता नसतानाही चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वरूपता जड पदार्थाचंही आवरण करते. हे बघा, हा इथे दीप जळतोय, हा दीप जळतोय, बरोबर आहे ना. मग आता ह्याला तुम्ही काय केलं, ह्याच्यावर गाडगं टाकलं, मग हा काय होणार आहे, झाकला जाणार आहे ना. नुसता हा झाकला जात नाही, आजूबाजूचे सगळे पदार्थ काय गुडू बांधारामध्ये जाऊन. हे समजलं का तुम्हाला? दिव्याला तुम्ही झाकलं, तुम्ही दिव्याला झाकत नाही, हे सगळ्या पदार्थांनाही देखील तुम्ही झाकत असता. कारण तो दिवा सगळ्यांना प्रकाशित करणारा असतो ना, बरोबर आहे ना. हा प्रकाश रूप असतो, बाकीचे प्रकाशित होणार असतो, बरोबर आहे ना. प्रकाशाला तुम्ही झाकलंय की प्रकाशित पण झाकले जातात, बरोबर आहे ना. हे सगळं समजण्यासाठी शास्त्र वाचलं पाहिजे आणि साधू संतांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, तर हे आपणाला कळतं. हे सगळ्या गोष्टी आपणाला आपल्या कल्याणाच्या गोष्टी आहेत. चला, दीप प्रकाशावर आवरण घातले असता त्या दीप प्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते. काय करते, काय अपेक्षा न करतात, बस त्याला झाकलं की बस सगळे पदार्थ झाकून जातात, असा प्रत्यक्ष अनुभव आहे ना. त्याप्रमाणे चैतन्य आश्रित अज्ञान चैतन्यास आवरण करून त्या चैतन्य आश्रित असणाऱ्या घटपटादी जड वस्तूंनाही आवरण करते, अधोरेखा करत. अज्ञानाचा असा स्वभाव आहे की काय, ते चैतन्याला झाकतं, पण चैतन्यावर आश्रित असणाऱ्या घटादी जड पदार्थ वस्तूचंही आवरण करते. म्हणून काय, म्हणून आपलं बोललं जातं, काय बोललं जातं, घटाश्रित अज्ञान, आणि त्या अज्ञाने घटाला आवरण केलं असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अज्ञान घटावर आश्रित आहे आणि ते अज्ञान घटाला काय करतं, आवरण करतं, असं बोललं जातं, बरोबर आहे. पण हे कसं, जसं दीपावर आवरण घातलं की दीपाने प्रकाशित होणाऱ्या सगळ्या वस्तूवर आवरण घातल्यासारखं होऊन जातं, तसंच काय करते, अज्ञानाने चैतन्याला सच्चिद आनंद स्वरूपाला झाकून टाकलं की हे चैतन्य ज्या ज्या वस्तूमध्ये आहे त्या त्या वस्तूवर देखील काय केलं जातं, आवरण घातलं जातं, बरोबर आहे. म्हणून म्हणताना मग काय म्हटलं जातं, दीप प्रकाशाने भासणाऱ्या दुसऱ्या अप्रकाशित वस्तूवरही निरपेक्ष आवरण पडते, असा प्रत्यक्ष अनुभव आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे चैतन्य आश्रित अज्ञान चैतन्यात आवरण करून त्या चैतन्य आश्रित असणाऱ्या घटादी जड वस्तूचंही आवरण करते. एवढी अधोरेखा करा. चैतन्यावर आश्रित असणारं अज्ञान चैतन्यालाही झाकतं आणि या चैतन्यावर आश्रित असणाऱ्या घटपटादी जड वस्तूचंही आवरण करते, बरोबर आहे.
म्हणून काय, अज्ञान हे घटाश्रित आहे आणि त्या अज्ञानाने त्या घटाला आवरण केलं जातं असं म्हटलं जातं. अधोरेखा करा. असो, निर्णय काय, मुख्य निर्णय काय हे सांगा तुम्ही. चैतन्य, चैतन्यावर कोण होतो, अज्ञान, या अज्ञानावर कोण, आभास आणि घटकपटादी पदार्थ. बरोबर आहे ना. हे अज्ञानाचा आश्रय घटपटादी पदार्थ असत नाहीत. काय है ना. मग अज्ञानाचा विषय आणि आश्रय कोण असतं, चैतन्य. हे निर्णय झालं. बरोबर आहे. मग हे अज्ञान चैतन्याला तर झाकतच, पण हे थोडस खटपटी आहे. अज्ञान कसं आहे, नुसतं चैतन्याला झाकतं असं नाही, दुसऱ्या त्याच्या चैतन्यावर आश्रित असलेल्या घटपटादी पदार्थांना पण काय करतं, झाकून टाकतं. वास्तवामध्ये त्याने झाकलं नाही पाहिजे. बरोबर आहे ना. कारण ते घटपट याचे काय आश्रय नाही, कोणाचे, चैतन्याचे आश्रित नाही. चैतन्याचा आश्रित कोण आहे, नाही, अज्ञानाचा आश्रित कोण आहे, चैतन्य. त्याच्यामुळे अज्ञान चैतन्यालाच झाकून टाकत असतं. पण त्याच्या तावडीत आलेलं घटपटादी विषयानं देखील काय करतं, ते आवरून टाकतं. जसा जंगलाला एखादा वडवानळ लागला, म्हणजे आग लागली, मग त्या आगीच्या तावडीत आलेले काय काय सगळंच, कोले, कुत्रे, पक्षी, अंडी, झाडं, हिरव्या वेली, सगळं जळून कोळसा होऊन जातं की नाही. तीच गोष्ट आहे. याच्या तडाख्यात कोण येतं, चैतन्य. पण चैतन्याबरोबर काय घटपटादी राहिले, त्या घटपटादी नाही घेऊन जातं आणि काय करतं, आवरून टाकतं. झालं. म्हणून अज्ञान हे घटाश्रित पण आहे आणि ते अज्ञान घटालाही आवरण करतं असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लाल केलं का. म्हणून घटाश्रित अज्ञान व तत्कृत आवरण आहे असे सांगितले जाते. असो, अज्ञानाने आवरण केलेला घट आहे ना, त्या घटाला, आता घट आहे, कोणी आहे, अज्ञानाने आवरण केलेलं माहीत नाही आपणाला, हे काय समोर आहे माहीत नाही. पण ज्या वेळेला अंतःकरणाची वृत्ती, त्याला व्याप्ती म्हटलं त्याच्या आकारावाली होते. ही अंतःकरणाची वृत्ती मी तुम्हाला सांगितलं आहे, ही हेडलाईट नसलेल्या ट्रॅक्टरप्रमाणे नसते, तर हेडलाईट असणाऱ्या ट्रॅक्टरप्रमाणे असते. आणि ही अंतःकरण वृत्ती गेली का त्याच्याबरोबर आभासही जातो आणि तो आभासही त्यालाही व्यापून बसतो. बरोबर आहे. अज्ञानाने आवरण केलेला घट व त्याच आभास सहित अंतःकरणाची वृत्ती व्यापते. अधोरेखा केला. आता अंतःकरणाच्या मध्ये दोन अंश आले, वृत्ती आणि आभास, हे दोन अंश आले. काय आहे ना, हे दोघ जण म्हणजे ट्रॅक्टर आणि हेडलाईट असं. काय
हे दोन्ही आवाज जात आहे. आता मग आता काय पुढे विचार करणार, हे वृत्तीचं कार्य काय, या आभासाचं कार्य काय, की तिथे आकारल्यानंतर नेमकं काय करणार आहेत याचा विचार केला जातं. काय अंतःकरणाची वृत्ती झाली, ती विषयाला व्यापली, तर ते काय काम करतं, मग तिच्या बरोबर आभासही त्या वस्तूला व्यापतो. तर हे आभासाचं काम काय याचा विचार केला जातो. बरोबर आहे. बघा, त्या जो वृत्ती अंश आहे, काय त्या जो वृत्ती अंश आहे तो काय करतोय, अज्ञानाचे आवरण दूर करतो. काय करतो, आता समोर घटादी पदार्थ आहे, बरोबर आहे, त्याच्यावर अज्ञान आलंय आणि त्या अज्ञानाने त्याला दाखलेलं आहे ना. ते आवरण हटवण्याचं काम कोण करतं, वृत्ती. कोण करतंय, काय पडदा बाजूला करण्याचं काम कोण करतं, वृत्ती करते. बरोबर आहे. त्या जो वृत्यांश आहे तो घटावरील अज्ञानाचं आवरण दूर करतो. आणि त्या वृत्तीत आणखी कोण आहे, आभास आहे ना. या आभास काय करतोय, घटादी जड पदार्थाचे ज्ञान करून देतो. हे पक्क लक्षात ठेवा. लाल करा, अधोरेखा करा, दोघांचीही कार्य झालं ना, आहे ना. समजावून सांगतो अधिक तुम्हाला, है ना. तुम्ही नवरा आणि बायको आणि मुलं ही सगळी कुठे तरी पंढरपूरला तुम्ही निघालात. मग ड्रायव्हिंग करण्याचं काम कोणाचं, नवऱ्याचं. बरोबर आहे. आता भूक लागली आहे ना, एखादं झाड हिरवगार बघितलं आणि तिथे गाडी थांबवली की नवऱ्याचं काम संपलं. आता काम कोणाचं सुरू झालं सांगा, प्रयाग ताई. हा, बायकोचं काम झालं. काय करणार ती, तिकडे पिशव्या सगळ्या घेणार, तिथे खाली काय हे टाकणार, चटई वगैरे टाकणार, मग हे काढणार. मग तिला माहिती असतं की चटणी कुठे आहे, भाजी कुठे आहे, पोळ्या कुठे आहेत, पुरी कुठे आहेत. मग ती बरोबर एक डबा उघडणार आणि मग सगळ्यांना काय करणार, वाढणार, सगळं करणार. बरोबर आहे. आणि सगळ्यांच्या शेवटी जेवणार. तोपर्यंत बाकीचे लोक फिरत राहणार. बरोबर नाही, इकडे तिकडे फिरणार. मग ती काय करणार, हे सगळा पसारा आवरणार. बरोबर. कागद बिगत पिशवीत घालणार, कारण चांगल्या जागी कागद राहू नये, चांगल्या जागी काय करू नये, खराब करू नये, स्वामीजीने सांगितलेलं आहे. म्हणून कुठेही झाडाखाली बसलो तर ती निर्मळ जागा बघून आपण बसतो की नाही. मग तुम्ही तिथे जेवलात तर मग ती खराब करून जायचं का, नाही जायचं ना. मग तुमचे कागद कचरा तुमचं तुम्ही पिशवीत घेऊन काय करायचं, बांधून बरोबर घेऊन जायचं आणि योग्य त्या ठिकाणी जाळायचं. पण ती जागा स्वच्छ ठेवायची, हे कर्तव्य आपलं आहे की नाही. त्या जागेने तुम्हाला जागा बसवून दिलं की नाही, मग ते स्वच्छ ठेवणं आहे आपलं काम, सांगण्याचं काम. आता हे आवरलं मग कोणाचं काम सुरू होतं, परत ड्रायव्हरचं होतं, नवऱ्याचं काम सुरू. तशाच तऱ्हेने जोडीने जातात. कोण जातात, वृत्ती आणि कोण आहे, आभास. हे दोघेही बरोबर जोडतात. वृत्ती काय करते, आवरण बाजूला करते, आणि आभास काय करतो, हे घट नाही करून देतो. काय करून देतो, हे कळतंय का नाही कळतंय तुम्हाला. दोघांचं काम निराळ आहे ना.
वृत्ती जाऊन काय करणार, बाजूला करणार है ना. मग ते बघितलं बरं, हा काय का अरे हे काय मोबाईल आहे. आतमध्ये तुमच्या मनामध्ये ज्ञान झालं, काय झालं, मोबाईल. जोपर्यंत वृत्ती समोरच्या याची आवरण उघडत नाही तोपर्यंत तुम्हाला मोबाईल हे ज्ञान होणार नाही है ना. मंद अंधकारामध्ये अंतःकरणाची वृत्ती हे आवरण उघडत नाही म्हणून तुम्हाला सर्पाचा संशय होतो. लक्षात येतंय का. आवरण उघडलं ते उघडले जातं कधी, वृत्तीला कशाची मदत लागते, आलोकाची, प्रकाशाची गरज. प्रकाशाने दाखवलं का ते का ताबडतोब बाजूला करतात. बाजूला केलं काय आतला आवाज सांगतो अरे रज्जूच आहे. काम वेगवेगळे आहेत ना. कोणाचं, वृत्तीचं काम काय, आवरण बाजूला करणं, आणि आवाजाचं काम काय, ज्ञान करून देणं. पक्का लक्षात ठेवशाल का. आता परत परत सांगायला नको. ठीक आहे, चला मग. त्यात जो वृत्तांश असतो तो घटावरील अज्ञानाचे आवरण दूर करतो. बरोबर आहे. आणि त्या वृत्तीत असणारा आभास घटादी जड पदार्थाचे ज्ञान करून देते. बरोबर आहे. अधोरेखा केली. याचा स्पष्ट अर्थ असा की आहे ना, आभासचा अर्थ काय काय, आभास म्हणजे अधिष्ठान चैतन्याचे अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. जो अधिष्ठान चैतन्य आहे ना, त्याच्या अंतःकरणात विशेष झालेले ज्ञान, यालाच काय म्हणायचं, प्रतिबिंब ना. काय, अंतःकरणामध्ये पडलेले प्रतिबिंब म्हणजेच आभास ना. काय, आणि अधिष्ठान चैतन्याचे अंतःकरणात झालेले विशेष ज्ञान. विशेष ज्ञान म्हणजे प्रतिबिंब. तो काय, वृत्ती बरोबर फिरत राहतो है ना. आता हे विशेष ज्ञान आभास, आभास म्हणजे काय, अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब ना. कुठचं चैतन्याचं प्रतिबिंब है ना. ते प्रतिबिंब कसं जातं, अंतःकरणाच्या वृत्ती बरोबर जातं. कारण त्या आभासाचं नातं कोणाशी जोडलंय, वृत्तीशी जोडलेलं आहे. मग वृत्ती जिथे घेऊन जाईल तिथे आभासही घेऊन जातं. बरोबर आहे. ते ज्ञान अंतःकरण वृत्तीबरोबर घटापर्यंत जाते. आणि जेव्हा अंतःकरण वृत्ती आवरण दूर करून घटाकार होते तेव्हा त्या वृत्तीतील विशेष ज्ञानही क्या होते, घटाकार होते. म्हणजे त्या ज्ञानासच घटाचा आकार प्राप्त होतो. समजलं का. ते ज्ञानच काय बनतं, घटाकार बनतं है ना. या वेगवेगळ्या अवस्था आहेत अंतःकरणामधल्या ज्ञानाच्या. बरोबर आहे ना. अंतःकरण वृत्ती काय करते, रोज हर घडीला हर क्षणाला आत बाहेर आत बाहेर आत बाहेर करत असतो. आता इथे, आता इथे, आता इथे. या अंतःकरण वृत्ती बरोबर कोण जात असतं, आभासही जातात. आभास म्हणजे काय, अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे विशेष ज्ञान. बरोबर आहे ना. आता ही वृत्ती जिथे जाईल तिथे आभासाला घेऊन जाते. आणि या वृत्तीने याला कवटाळलं की ते आभास रूप जे विशेष ज्ञान आहे ते पण घटाकार बनून जातं. आणि ते पटकन सांगतं घट काय करतंय. आणि याच्यामध्ये बाधा झाला तर त्याला संशय होतो, घट आहे का दुसरं काय, खरं आहे का खोटा आहे, सर्प आहे का रज्जू आहे, संदेह होतो. आणि जर आवरण उघडलं, विषयाकारा वृत्ती झाली,
कितीच्या बरोबर आभासही काय होतोय त्या आकाराचं होतं. त्या आभासाचं विशेष ज्ञान पण घटाकार बनतंय आणि आतून आपल्याला स्फुरण होतंय आणि ते वाचेने आपण बोलून दाखवतो घट आहे. हे काय आहे? घट आहे असं आपण बोलून दाखवतो. का हा अंतःकरणामधून संकेत आलेला असतो. बरोबर आहे. चला आता म्हणजे त्या ज्ञानात घटाचा आकार प्राप्त होतो. ज्यालाच काय म्हणायचं, स्थानिक भाषेमध्ये काय म्हणायचं, काय आभास घटाचे प्रकाशन करतो. आभास घटाला प्रकाशतो. आभास घटाचे ज्ञान करून देतो. अधोरेखा करा. यालाच आभास घटाचे प्रक्रिया समजली का? काय अंतःकरण आहे. या अंतःकरणामध्ये काय पडलेलं आहे? उट्टस्थ चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. त्याचं नाव काय? आभास. आता अंतःकरणाचा स्वभाव आहे काय? ते लांबणं आखुडणं, लांबणं आखुडणं. बरोबर आहे. तर लांबणं आखुडणं व्हायचं झालं बरं. त्याच्याबरोबर काय आभास म्हणजे काय? विशेष ज्ञान. ते त्याच्याबरोबर अंतःकरण वृत्ती बाहेर निघाली. चला जरा भटकून येऊया की तो आभास भीतीच्या बरोबर जातो. चला थोडा वेळ जाऊन या, 2 तास समुद्रावर जाऊन येऊया, फिरून येऊया. तर काय करतं ते? वृत्ती त्याला घेऊन जाते. तो आता वृत्तीने त्याचं आवरण विषयाचं उघडलं असं आणि ती वृत्ती त्याच्या आकाराची झाली. आता तो मी काय तू जर बोलत नाही. नंदी बैल, ठीक आहे ना. तो नंदी बैलही काय होतो? तेवढ्याच आकाराचा होऊन जातो आणि तोही सांगतो घट आहे काय. बरोबर आहे. ही क्रिया आहे साधी सुधी. बरोबर आहे. ज्ञानात घटाचा आकार प्राप्त होतो. यालाच काय म्हणतात? घटाचं प्रकाशन. काय? आभास घटाचे प्रकाशन करतो. अधोरेखा आभास घटाचे प्रकाशन करतो. ही क्रिया तुम्हाला समजावून सांगितली. आभास करतो. आभास कोण करतो? घटाचं ज्ञान कोण करून देतो? आभास करून देतो. पण त्याच्यासाठी काय अंतःकरण तिथपर्यंत जायला पाहिजे. बरोबर आहे. अंतःकरण लागलं नाही विषयाला तर विषयाचं ज्ञान होतच नाही. बरोबर आहे. तर परमेश्वराची देखील आपणावर कृपा व्हायची असेल तर काय करावं लागेल? परमेश्वराला काय द्यावं लागेल? अंतःकरण द्यावं लागेल, चित्त द्यावं लागेल. काय तो परमेश्वर तुमच्याकडून काय मागतोय? चिमुटभर साखर नाही मागत. बरोबर. एवढ्याचा तुकडा, पेड्याचा तुकडा नाही मागत. आंबा नाही, ते डागाळलेले डाळिंब नाही मागत. बरोबर. बरोबर आहे. पिकून काय झालेली झालेली केळी मागत नाही. बरोबर आहे ना. न तू उदबत्ती मागत नाही, दिवाळी मागत नाही, काय नाही. त्याचं काय त्याचं काय म्हणणं असतं? मला दुसरं काही नाही पाहिजे. मग काय पाहिजे? तुझं काळीच दे, चित्त दे. काय सांगतं ते? चित्त दे. आणि जी माणसं देवाला चित्त द्यायला तयार असतात है ना, त्यांचं देव सगळं करतो. काय करतो? देव त्याचं सगळं करतो. का? मी परत सांगतो, तुम्ही देवाला ज्या तऱ्हेने हाक माराल तशा तऱ्हेने देव तुम्हाला प्रतिक्रिया देईल. देवाला तुम्ही चोर म्हटलं तर तुम्ही काय करतो? तिकडून काय येणार आहे? चोर. देवाला मवाली गुंड्या म्हटलं तर काय होईल?
तेच होईल ना. आणि तुम्ही म्हणाल देवा तू माझा आत्मा आहेस असं म्हणाल तर तिकडून काय उत्तर येणार आहे? अरे तूही माझा आत्मा आहेस, बरोबर आहे. मग देवाला तुम्ही काय द्यावं लागतं? आपलं चित्त दिलं की तो तुम्हाला चित्त देईल ना, बरोबर आहे. तो तुम्हाला एकरूप करून घेईल. तर पेड्याने साखरीने देवाला संतुष्ट करायला जाणारे लोक देवाला नाही पचवत, स्वतःलाच पचवत असतात. समजलं का? काय देवाची अपेक्षा काय असते? दुसरं काही नाही, तुमचं चित्त द्या, फक्त भाव द्या, बाकी मला दुसरं काही करण्याची गरज नाही. मग देवाची भक्ती तुमच्याजवळ काहीही नसताना होऊ शकते की नाही? होऊ शकते. देवाला काहीच लागत नाही, तुमचं चित्तच लागतं, बरोबर आहे. कुठून आलं होतं? या रीतीने बाह्य पदार्थ ज्ञानाचे वेळी वृत्ती आणि आभास या दोघांची व्याप्तीची जरुरी आहे. अधोरेखा करा. काय? कुठल्याही बाह्य पदार्थाचं ज्ञान, घट पट मठ काय आहे ज्ञान करायचं असेल तर त्या आकाराची अंतःकरणाची वृत्ती झाली पाहिजे. अंतःकरण त्याला लागलं पाहिजे, चित्त त्याला लागलं पाहिजे, आहे ना. तुम्ही अत्यंत गंभीर रीतीने इमानदारीने त्या वस्तूला लागलं पाहिजे, आहे ना. मग त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये बसलेला तो काय प्रतिबिंब, आवाज, तोही काय करतोय हे हा पदार्थ आहे असं सांगून देतो, ज्ञान देतो तुम्हाला, बरोबर आहे. आता बघा, अधोरेखा केली, याला उदाहरण काय? अंधारात मृत्तिकेच्या पात्राखाली, म्हणजे घटाखाली, मातीचं पात्र म्हणजे कसंही असं, आहे ना. घट गाडग अशाने काय केलं? कुठलीही वस्तू, जड वस्तू आच्छादन करून ठेवलेली असेल आणि आपणास तिचं ज्ञान करून घ्यायचं आहे, तेव्हा काय करावं लागेल? काठीनेच फोडायला कशाला? उपयोगी पडेल, उचला आणि बाजूला ठेवा, आहे ना. फोडायची गरज नाही. उदाहरण काय सांगता? अंधारात मृत्तिकेच्या पात्राखाली एखादी जड वस्तू आच्छादन करून ठेवली आहे, आपणास तिथे ज्ञान करून घ्यायचं आहे, तेव्हा आपण प्रथम काठीने मृत्तिकेचे आच्छादन फोडतो. मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते. हातात जो दिवा आहे तो सांगतोय, बघ काय काय कोळसा पडलेला आहे, नाही तर मग काय पडलेलं आहे? उष्टी चपाती पडलेली आहे. मग आणखी काय पडलंय? मग काकण पडलेलं आहे, किंवा बांगडी पडलेली आहे, किंवा पाटली पडलेली आहे, किंवा हार पडलेला आहे. हे तुम्हाला हातातला दिवा काय करतो? ज्ञान करून. तुम्हाला सर्दी होते बाळासाहेब, मग हातातील दिव्याने त्या वस्तूचे ज्ञान होते. या दृष्टांतात त्या जड वस्तूचे ज्ञान होण्यास कोण कोण कारण झाले? दंड आणि दीप या दोघांनाही उपयोग होतो. अधोरेखा करा. कोणाचा? जड वस्तूचे ज्ञान करण्यासाठी, आवरण फोडण्यासाठी दंडही लागतं आणि ज्ञान करून देण्यासाठी दीपही लागतं, बरोबर आहे. कारण घटपटादी वस्तूवर आवरण असतं. कसं सिद्ध केलं समजलं ना? काय अज्ञान काय करतंय? ज्ञानाले आच्छादित करतं आणि ज्ञानाच्या कचाट्यात आलेला घटपटादी वस्तू नाही का झाकून टाकतो, बरोबर आहे. म्हणून घटपटादी वस्तूवर अज्ञान असतं असं आपण म्हणतोय.
या दृष्टांतात जडवस्तूचे ज्ञान होण्यास दंड व दीप या दोघांचाही उपयोग होतो. याचे दंडस्थानी आपण काय म्हणायचं? दंडाच्या ठिकाणी कोणाला घालायचं? वृत्ती. आणि दीपाच्या ठिकाणी काय करायचं? अधोरेखा करायला, है ना. दंडाच्या ठिकाणी कोणाला घालायचं? अंतःकरणाची वृत्ती घालायची. आणि दीपाच्या स्थानी कोणाला घालायचं? वृत्तीतील आवाज समजावा. झालं का? त्याप्रमाणे घटादी ज्ञानाच्या वेळी काय घडतं? आवरण नाशासाठी वृत्ती अंशाचा उपयोग आणि घटाधिकाचे ज्ञानार्थासाठी आभासा अंशाचा उपयोग आहे. झालं ते स्पष्ट निर्णय केला ना आपण. घटपटादी ज्ञानाच्या वेळेला आपल्याला काय? आवरण नाश करण्यासाठी वृत्तीचा उपयोग आहे आणि घटपटादीचं ज्ञान करण्यासाठी आभास जरुरी आहे. दोन अंशाची जरुरी आहे. वृत्तीमध्ये वृत्ती अंश असतो आणि आभास अंश असतो. वृत्ती काय करतं? आवरण फेडतं आणि त्या आकार होते. त्या आकारण झाल्याबरोबर आभास पण त्या आकारण जातो आणि तो सांगतो हे घट आहे. बरं, वृत्ती जड आहे का चेतन आहे? हा, अंतःकरण जड आहे का चेतन आहे? जड आहे. नक्की निर्णय का है ना. इंद्रिय मन बुद्धी सगळे काय जड आहे. बरोबर आहे. मग हे सगळे जे जड आहे, वृत्ती स्वतः जड आहे ना. मग ते दुसऱ्याचं ज्ञान करून देईल की नाही देईल? म्हणून प्रश्न केला कसं करून देईल? जो स्वतः चेतन आहे ना त्याला बळ असतं. काय बळ असतं? दुसऱ्याला प्रकाश करायचं. बरोबर आहे ना. आणि ज्याच्यामध्ये हे बळ नाही आहे ना, याच्यासाठी उदाहरण सांगतो. गुरुकुल चालवलेलं आहे ना. तर तुम्हाला मृदुंग वाजवता येतोय, शिकवता येतोय, आणि तुम्हाला हार्मोनियम वाजवता येतंय आणि गायनही शिकवता येतंय. तुम्ही स्वतंत्र आहेत. मग लोकांना शिकू शकाल की नाही शिकू शकाल? पोरांना शिकू शकाल की नाही? शिकू शकाल. पण तुम्हाला यापैकी काहीच येत नसेल आणि तुम्ही पोरांना ठेवलेलं असेल शिकण्यासाठी, मग तुम्ही काय करा? बाबा जरा शिकव ना. तो म्हणणार पैसे किती देणार बोला? वर्षाला 1.5 लाख रुपये. होय ना. बरं, त्याची गॅरंटी नाही. समजलं ना. त्याला दुसरीकडे कोणी दिला, मी 2 लाख देतो सांगितलं, तिकडे गेलं. तिकडे गेलं तर गेलं, पोरांनाही घेऊन जाणार. काय करणार? बरोबर आहे ना. मग काय असलं पाहिजे? स्वतः चेतन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? स्वतः चेतन असलं तर दुसऱ्या जड पदार्थांना तुम्ही प्रकाशित करू शकतात. तुमच्यामध्ये स्वतः बळ असलं पाहिजे. काय बळ असलं पाहिजे? गुरुजी, शिकवण्यालाही तुमची शक्ती असली पाहिजे आणि जिथे अडलंय तिथे सावरण्याची शक्ती असली पाहिजे आणि संपूर्ण आश्रम संचालन करण्याची सुद्धा शक्ती असली पाहिजे. बरोबर आहे. आणि सगळ्यांनी तुम्हाला मान देतील एवढा धाकही तुमचा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्ही काय करता? आश्रम चालू शकता. नाही तर ते एरा गबाळ्याचं काम नाही. बाबा तुम्ही चालवा नाही जमत. नाही, आमच्यात एवढी शक्ती नाही. तुमचं तुम्हीच करा. जे बाकीच्या आश्रम चालवतील पण वेदांत साधना चाली नाही येणार. जमणार का? नाही जमणार. इथे जो मुख्य आहे तो टेक्या असून उपयोग नाही. बरं, त्याने BA MA केलेलं सुद्धा उपयोग नाही. तर त्याने गुरुजवळ राहून काय वेदांताचं ज्ञान घेतलेलं असलं पाहिजे. नुसतं वेदांताचं ज्ञान घेतलेलं असून उपयोग नाही. शिकवताही आलं पाहिजे. ते नुसतं आपलं असं नाही, लोकांना कळेल असं शिकवता आलं पाहिजे. आता एवढं हे कोण घ्यायला तयार आहे कष्ट? सांगा. ज्याने आपल्या साधनेच्या काळामध्ये
भयंकर कष्ट घेतलेलं आहे, तो माणूस या पदाला पोहोचू शकतो की नाही, आहे ना. तर काय सांगितलेलं आहे, वृत्ती जड आहे ना, ते दुसऱ्याला प्रकाशित करू शकत नाही. जर वृत्ती चेतन असते तर त्याला आवाजाची जरुरी होती काय, नव्हती, है ना. वृत्तीला घटपटादीचं ज्ञान करण्यासाठी सहाय्यक कोण लागतो, आभास लागतो. म्हणून ती काय म्हणते, मी एकटी जाणार नाही, माझ्या बरोबर चल, म्हणून ओढून नेते कोणाला, आभासाला. का, कारण तिची योग्यता नाही, तिची शक्ती नाही की समोरच्या वस्तूला काय प्रकाशित करण्याचं. ती फक्त काय सांगते, बाबा रे मी फक्त काय करू, दरवाजा उघडू शकतो, बरोबर आहे, पण ज्ञान करून देण्याचं काम मला नाही जमत, ते तू करून द्यायचं. म्हणून आवाजाला ती ओढून घेऊन जाते आपल्या बरोबर. हे लक्षात आलं, ही प्रक्रिया समजली तर मग अडचण नाही, बरोबर आहे. वृत्ती स्वतः जड आहे, मग ती दुसऱ्याचं ज्ञान कसं करून देईल. म्हणून अज्ञानाच्या आवरणाचा नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. अधोरेखा करा, कोणाचा, वृत्तीचा उपयोग आहे. वृत्तीचा उपयोग काय, अज्ञानाच्या आवरणाचा नाश करणे एवढाच तिचा उपयोग आहे. दुसऱ्याला प्रकाशन करण्याचा आभासाला, आभासाची ताकद आहे का नाही, आभासाचं बळ आहे की नाही. का बरं, तो चैतन्य प्रकाश आहे ना, प्रकाश स्वरूप आहे ना, है ना. तो जिथे जाईल तिथे अज्ञान अंधकार राहूच शकत नाही. ते त्याचं सामर्थ्य आहे, तो त्याचा धर्म आहे, तो त्याचा स्वभाव आहे की जे चैतन्य प्रकाश जिथे जिथे जाईल तिथे अज्ञान रूप अंधकार राहतच नाही, राहू शकत नाही, बरोबर आहे. पण वृत्तीला हे जमत नाही. वृत्ती फक्त दार उघडण्याचं काम करेल, आत काय दाखवण्याचं काम कोण करतो, आभास करतो. चला, म्हणून घटादी पदार्थाचे ज्ञान होण्यात त्यांचा उपयोग आहे. ही जशी नेत्रेंद्रियाने रूपज्ञानाची प्रत्यक्षाची रीती सांगितली, काय नेत्राच्या ज्ञानाने रूपज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती सांगितली, बरोबर आहे ना. तेवढ्यावरून काय सांगायचं, रसज्ञानाचं, शब्दज्ञानाचं, गंधज्ञानाचं हीच पद्धती आहे, बरोबर आहे. स्पर्श ज्ञानाचं हीच रीती आहे. तशीच शब्दादी, आदित्य वर लिखा, रूप, रस, गंध आणि स्पर्श विषयांच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती समजावी. बरोबर आहे. आता बघा, कुठल्याही वस्तूच्या प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण काय, ज्या प्रदेशावर वृत्ती गेली त्याच प्रदेशावर, तेवढ्याच प्रदेशावर आभास पण गेला पाहिजे. काय, वृत्ती गेली तेवढ्याच प्रदेशावर आभास पण गेला पाहिजे. दोन्ही कसे झालं, हे जसा हात आहे, हात ठेवला एकत्र, आता हे बघा, हे कसं, हे जसं आहे ना तसं झालं. ही वृत्ती समजा तर या आभास समजा, हे दोन्ही एक झालं तर त्या पदार्थाचं ज्ञान होतं, बरोबर आहे. पुढे चला. अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचे एकदेश स्थितित्व म्हणजे ऐक्य होणे, हेच प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे. अंतःकरण वृत्ती, मी जरा वेगळा बोललोय, आभास बोललोय, विषय धरा त्या ठिकाणी. काय, अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचे एक देश स्थितित्व म्हणजे ऐक्य होणे हेच प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण आहे, बरोबर आहे. आता प्रत्यक्ष म्हणजे काय, अपरोक्ष.
अपरोक्ष म्हणजे काय? हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखं प्रत्यक्ष ज्ञान होणं. बरोबर आहे? बोला, अपरोक्ष ज्ञानाचं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण कोण? अंतःकरणाची वृत्ती आणि विषय हे एका देशात येणं. काय विषय? अंतःकरणाची वृत्ती आणि त्याच्याबरोबर आलेला आभास. बरोबर ना? याच्यामुळे काय होतंय? विषयाचं ज्ञान होतंय, प्रत्यक्ष होतो. लक्षात येतंय का? काय विषयाच्या अपरोक्षाचं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण कोण हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय देणार? विषय आणि वृत्ती हे दोन्ही एका देशामध्ये होणं हेच काय कारण आहे? प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण आहे. बरोबर आहे? रोज आपण काय करत असतो? इंद्रियातून गेलेली वृत्ती या आकाराची बनते एका देशामध्ये. हा आणि अंतःकरणाची वृत्ती, हा आणि अंतःकरणाची वृत्ती, हा आणि अंतःकरणाची वृत्ती, हा 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 अंतःकरणाची वृत्ती एक झाली की त्या वस्तूचा काय होतं? अपरोक्ष होतोय. वृत्ती गेली म्हणजे त्याच्या पाठोपाठ, वृत्ती गेली म्हणजे त्याच्या पाठोपाठ काय होणार? आभासही जाणार. काय वृत्ती गेली म्हणजे त्याच्या पाठोपाठ काय जाणार? आभासही जाणार. बरोबर आहे? आणि मग त्या पदार्थाचं काय होणार? ज्ञान होणार. ही सगळी ज्ञान प्रक्रिया तुम्हाला समजावून सांगितली. काय समजावून सांगितली? ज्ञान प्रक्रिया समजावून सांगितली. आता बघा, अंतःकरणाची वृत्ती आहे, तिचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे, आत बाहेर जाणारी आहे ना? मारुतीच्या शेपटाप्रमाणे आत गेली, बाहेर गेली आहे ना? बाहेर झालं तर मग काही माग आली तर पुढे काय करेल? कुठे राहील ती? कुठे राहील? अंतःकरणामध्येच राहील ना. म्हणजे कुठे? शरीराच्या आतमध्ये राहील ना. शरीराच्या बाहेर जाते आणि अंतःकरणामध्येच राहते. अंतःकरणाच्या बाहेर गेली का त्याला बाह्य वृत्ती म्हणायची, आणि अंतःकरणामध्ये राहिली का त्याला काय म्हणायचं? आंतरवृत्ती. काय म्हणायचं? बरोबर आहे? अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता काय आतच ती घटादी विषयकार होते. काय है ना? होते की नाही होते? आता ह्याच्याकडे बघा, हा ना, डोळे मिटा, हा का अंतःवृत्ती याच घट पंख्याच्या आकाराची झाली की नाही? होते ना. तर बघा, अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते. त्यावेळेला त्या घटादी विषयाचे ज्ञान होते की नाही? पण त्याला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान. काय म्हणायचं? परोक्ष आणि अपरोक्ष समजलं का? बाहेर जे विषय असतात त्या बाहेर विषयाकारा अंतःकरणाची वृत्ती झाली, तो विषय आणि काय म्हणजे वृत्ती ही एक जागेवर झाली की त्याचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान होतं. बरोबर आहे? पण अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जातात आहे ना, आतमध्ये अंतःकरणामध्येच घटादी विषयाचं चिंतन करू लागली, तर त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? परोक्ष. लक्षात येतंय?
आता त्यावेळेला त्या घटादी विषयाचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. बरोबर आहे. आता बघा, ज्या वेळेला आपणाला प्रत्यक्ष ज्ञान होतं, अपरोक्ष ज्ञान होतं, त्यावेळेला आपण काय म्हणतो, हा घट आहे. काय म्हणतोय, हा घट आहे असं म्हणतो. काय म्हणतो, हा घट आहे म्हणतो. आणि ज्या वेळेला विषयाकारा न होता आहे ना, याला काय म्हटलं, अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे हा जो दिसणारा पदार्थ आहे हा काय आहे, घट आहे असं आपण म्हटलं. याला काय म्हणायचं, अपरोक्ष ज्ञान. पण नुसतं जर चिंतन चालत राहिलं तर आपणाला ज्ञान काय होतंय, स्मृती होत राहते ना त्याची. काय होते, स्मृती ज्ञान परोक्ष म्हणावे काय आहे ना. घट आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे, आणि घट आहे, घट हे परोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष आणि परोक्ष ज्ञानामधलं परोक्ष नुसतं साधं ज्ञान म्हटलं काय, घट्ट आहे असं ज्ञान झालं, त्याला काय म्हणायचं, परोक्ष म्हणायचं. आणि हा घट आहे त्यावेळेला काय म्हणतोय, बरोबर आहे ना. म्हणजे विशेष ज्ञान होणं, तुम्हाला विशेष रूपाने ज्ञान होणं. घट जर कोण असेल तर हा आहे असं ज्ञान होणं, याला काय म्हणतात, अपरोक्ष ज्ञान. आणि केवळ सामान्य ज्ञान म्हणजे कसं, याला समजावून कसं सांगायचं, उदाहरण कसं सांगायचं. तर बघा, आता समजावून सांगतो. समजा जर कोणी, तुम्ही पाहुणे गेलात आणि त्याने सरळ गाईचं दूध, चहा पित नाही म्हणून तुम्ही सांगितलं, तर गाईचं दूध काढून तुम्हाला दिलं, गरम करून दिलं, तर हे काय मिळालं तुम्हाला, दूध मिळालं आहे ना. पण त्याच्यामध्ये त्या तुमच्या बहिणीने खात त्याच्यामध्ये साखर टाकली, चांगलं उकळवलं, जरा जाडसर केलं, त्याच्यामध्ये केशर टाकलं, त्याच्यामध्ये काजू टाकले, त्याच्यामध्ये बदामची पावडर टाकली, थोडीशी वेलची टाकली आणि दिलं, तर तेच दूध कसं झालं, विशेष रूप झालं. लक्षात आहे ना. सामान्य दूध आणि विशेष रूप या फरक लक्षात आला. तसाच तऱ्हेने प्रत्यक्ष म्हणजे काय, घट आहे. ठीक आहे ना. पण ज्या वेळेला विशेष ज्ञान होतं त्यावेळेला काय होतं, हा घट आहे असं होतं. याला काय म्हणायचं, अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान करायचं, हा जो पदार्थ दिसतोय हा घट आहे, याला काय म्हणायचं, अपरोक्ष. आणि सामान्य रूपाने घट आहे बाबा, काय म्हणायचं, हा घट आहे म्हणत नाही, घट असं आपण म्हणतो. घट कोण आहे तर हा, हे ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला ते अपरोक्ष ज्ञान होतं. पण सामान्य रूपाने घट घट हा. तर आता काय म्हणतायत, घटा हे परोक्ष ज्ञान आहे. शिष्य महाराज, स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून, बरोबर आहे, ज्या वेळेला आपल्याला स्मरण होतं, त्या स्मरणामध्ये काय होतंय, वृत्तीला विषयाचा साक्षात संबंध नसून, आहे ना. मग कोणाचा होतो, पूर्वकाळच्या विषयाचा संबंध असतो. तेव्हा स्मृती ज्ञानला परोक्ष म्हणायचं का नाही म्हणायचं. साक्षात वर्तमान विषय आणि इंद्रिय
याचा संबंध नसतो. संबंध स्मरणामध्ये नसतो. आज आम्ही या ठिकाणी काय केलं, मोबाईल ठेवला, हे असाच राहिला आहे ना, आणि रात्री कोणीतरी नेला. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय होतं, स्मरण होतं, अरे इथे तो मोबाईल मी काल ठेवून दिलेला होता, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला. आता अनुभव आज जो मी घेतलाय त्या ठिकाणी माझ्या अनुभवाचा विषय हा मोबाईल साक्षात झालेला आहे, वर्तमान झालेला आहे ना. आणि स्मरणामध्ये हा विषय साक्षात असतो का, तर त्याचा अर्थ नाही. मग कुठला अतीत कालामध्ये गेलेला मोबाईल काय असतो, विषय असतो. मग त्याला परोक्ष म्हणायचं का. स्मृतीमध्ये जे विषयाचं ज्ञान होतं त्याला परोक्ष म्हणायचं का नाही म्हणायचं, हा प्रश्न आलेला. काय जेव्हा विषय वर्तमान असतो, तुमच्या समोर असतो, त्यावेळेला काय म्हणायचं, अपरोक्ष म्हणायचं. बरोबर आहे ना. आता मला होत आहे, तर आता हा मला याला काय म्हणायचं आहे, अनुभव म्हणायचा. कोणाचा मोबाईल, चष्मा, पंखा याचा सगळ्याचा मला अनुभव होतोय. बरोबर आहे. पण उद्या आलं तर या ठिकाणी काय पाठ नसल्यामुळे हे काही नसणार ना. मग मी काय म्हणणार, काल या ठिकाणी पुस्तक होतं, ग्लास होतं, पंखा होता, मोबाईल होता, चष्मा होता, रुमाल होता आणि हा मोबाईल पण होता. मग याला काय म्हणायचं, याला स्मरण म्हणायचं. कुठल्या, काल पाहिलेल्या अनुभवाचा, काल घेतलेल्या अनुभवाचं आज आपल्याला स्मरण होतं. त्यावेळेला विषय समोर नसतात. काय नसतात, विषयाशी इंद्रियाचा किंवा वृत्तीचा संसर्ग होत नाही. मग त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं का अपरोक्ष म्हणायचं का काय म्हणायचं, हा कोणाचा प्रश्न आहे, शिष्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे.